कोल्हापूर काँग्रेसमध्ये अखेर मोठा संघटनात्मक बदल झालाय आणि या बदलाने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर कायम असलेला चेहरा बदलत पक्षाने आता नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्या हातात शहर संघटनेची धुरा दिली आहे। तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष पदावर पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील यांच्यावरच विश्वास दाखवण्यात आलाय। म्हणजेच जिल्ह्यात सतेज पाटील फॅक्टर कायम ठेवत शहरात मात्र काँग्रेसने नवीन राजकीय समीकरणाची चाचपणी सुरू केल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे। विशेष म्हणजे 2019 पासून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली। महापालिका आणि जिल्हा परिषद पातळीवरही पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यात त्यांना यश आलं। त्यामुळे प्रदेश नेतृत्वाने पुन्हा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवली आहे, यात आश्चर्य नाही। पण खरी चर्चा रंगली आहे ती शहराध्यक्ष पदाच्या बदलाची। कारण सचिन चव्हाण यांना अचानक हटवून प्रवीण केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि हा बदल केवळ संघटनात्मक आहे की त्यामागे राजकीय संदेश दडलाय, याची चर्चा आता काँग्रेसच्या गोट्यातच सुरू झाली आहे। कारण एका बाजूला निरीक्षकांच्या माध्यमातून शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या, तर दुसऱ्या बाजूला 19 मे रोजी सचिन चव्हाण यांच्यावर पोलिसांना दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी शहराध्यक्ष पद बदललं गेलं। हा फक्त योगायोग होता का की पक्षाने इमेज मॅनेजमेंटचा स्पष्ट संदेश दिला? हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय। दरम्यान प्रवीण केसरकर यांची निवड ही साधी नाही। महापालिकेत अनुभवी आणि संघटनात्मक पकड असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाराज गट, स्थानिक समीकरणं आणि बूथ पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसने हा चेहरा पुढे आणल्याचं मानलं जाते। म्हणजेच जिल्ह्यात नेतृत्व कायम, पण शहरात नवीन चेहरा। काँग्रेसचा हा निर्णय केवळ पद बदल नाही तर आगामी निवडणुकीपूर्वीचा पॉलिटिकल रिसेट असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या बदलामुळे काँग्रेसमध्ये नवसंजीवनी येते की अंतर्गत गटबाजी आणखी तीव्र होते। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।